नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. नैना आणि अद्वैतचं लग्न असतं तेव्हा नैनाला अद्वैत बरोबर लग्न करायचं नसल्यामुळे ती राहुल बरोबर पळून गेलेली असते. हे सगळं संगीताला समजल्यामुळे ती खूपच अपसेट असते आणि डोक्याला हात लावत रडत असते. तर कला तिला समजावून सांगत म्हणते, अगं आई, आपल्याला आता शांतपणे विचार करायला हवा. जोपर्यंत नैनाताई परत येत नाही तोपर्यंत आपण काहीच नाही करू शकत. तेवढ्यात तिकडनं रोहिणी जात असते आणि रोहिणी कला व तिच्या आईचं बोलणं ऐकते. म्हणजेच की कला संगीताला सांगत असते, तिने चिठ्ठीत लिहिलंय त्याप्रमाणे लग्नाला नकार दिला तर आपण तिचं जबरदस्ती लग्न नाही करू शकत. आपण आता तिच्या लग्नाचा विचार करायला हवा ना. तर संगीता म्हणते, आता ती आली ना घरी परत तर काही बी करून तिला बोलावरती उभं करते. तिला या लग्नासाठी तयार व्हावंच लागेल. आपल्याला फक्त ती येईपर्यंत हे समज लपवायला पाहिजे. ही झाकली मूठ ठेवायला पाहिजे. कलाचं व संगीताचं बोलणं रोहिणीने ऐकलेलं असल्यामुळे तिला देखील खूप मोठा धक्का बसतो. तर संगीता म्हणते, नैना तिच्या खोलीमध्ये नाही म्हणजे हे लग्न होणारच नाही. असं होऊन कसं चालेल? नैनाचं लग्न अद्वैत बरोबर व्हायलाच हवं, नाहीतर वहिनीचं नाक कसं कापलं जाईल. पण नाही, नैना तर पळून गेली म्हणजे तसंही वहिनीचं नाक कापलं जाणारच आहे. संगीता कलाकडे पाहत म्हणते, बिचारी काय वेळ आलीये या मायलेकींवरती. अगं कला, तू किती करणार ग आईसाठी. आता नैनाच्या जागी जर कला उभी राहिली तर लगेच रोहिणी आतमध्ये येते. रोहिणीला पाहता कला व संगीता या दोघी खूप घाबरतात. तर रोहिणी म्हणते, चला हो, इथे काय करताय, आपल्याला मुहूर्त गाठायचा आहे ना. आणि आमच्या होणाऱ्या सुनबाई कुठे आहेत? रोहिणी विचारत असते की काय झालंय मिसेस खरे. आणि कलाला पाहत म्हणते, तू इथेही, तुला माहिती ना आमच्या घरच्यांना कळलं तर काय होईल. आणि मिसेस खरे, तुम्हाला सगळं काही माहीत असताना आजही हिला इथे आणायची गरज काय होती. रोहिणी कलाला म्हणते, हे बघ, तू निघ ना. माझ्या भाच्याच्या लग्नामध्ये मला काहीच प्रॉब्लेम नकोय. संगीता खूप रडत असते आणि रोहिणीला म्हणत असते की एकदा तुम्ही माझं ऐकून घ्या. पण रोहिणी मात्र संगीताचं काही बोलणं ऐकायलाच तयार नसते. संगीता म्हणत असते, मला तुमचं एक्सप्लेनेशन नकोय, त्यापेक्षा तुम्ही नैनाला तयार करा आणि तिला लवकर घेऊन या. रोहिणी कलावरती ओढत म्हणते, तू निघ बरं इथनं लगेच. तोंड काय बघतेस, निघ लवकर. तर संगीता रोहिणीला अपसेट होत सांगते, तुम्ही हिला काय बी बोलू नका, कारण ही कला जी आहे ती माझीच लेक आहे. संगीताचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर रोहिणी म्हणते, म्हणजे ही कला तुमची मुलगी आहे, हे खरंच खूप हॉरेबल आहे. मला हे सगळं दादा, वहिनी यांनी सगळ्यांनाच सांगायला हवं. मी सगळ्यांना सांगायला निघून जायला लागते. पण संगीता लगेच रोहिणीचे पाय पकडत म्हणते, नाही नाही, असं नका करू. मी पाया पडते हो तुमच्या, असं करू नका, आमची आबरू जाईल हो. आमचं चुकलं हो, आम्हाला माफ करा. रोहिणी म्हणते, काय बोलताय तुम्ही मिसेस खरे. यामुळे आता या क्षणी लग्न सुद्धा मोडू शकतं. तुम्ही बाहेर काय येत नाहीये हे बघायला आले होते मी इथे. बरं झालं मी आले. जर सरोजबाईंनी आली असती ना तर तिने तुम्हाला आणि या कलाला हाताला धरून बाहेर काढलं असतं. मी आले आणि म्हणून मला तुमचा हा खोटेपणा सुद्धा कळला. पण नाही, आम्ही हे सहन नाही करणार. तर संगीताची बहीण रोहिणीला समजावत म्हणते की नका करू असं, तुम्ही एक आई आहात, मला या सगळ्यामधनं काहीतरी मार्ग दाखवा, आम्हाला समजून घ्या. तर रोहिणी म्हणते, आता मी यात काय मार्ग दाखवणार आहे. आणि तुमचं हे सरप्राईज म्हणजे तुमची ही मुलगी आहे ना इथे, पण जिचं लग्न आहे ती कुठे. रोहिणी कलाला विचारत असते की कला काय विचारतीये मी, नैना कुठे. संगीता नैनाच्या विचारांमध्ये खूपच रडत असते. तर रोहिणी म्हणते, तुम्ही रडणं थांबवा, मी विचारतीये त्या प्रश्नाचं उत्तर द्या, वेळ नाहीये आपल्याकडे, मुहूर्त तळतोय, सगळे वाट बघताय, मिसेस खरे नैना कुठे. तर लगेच संगीता रडत रडत सांगते, पळून गेली. रोहिणीला हे सगळं आधीपासूनच माहीत असतं, तरीही रोहिणी नाटक करत म्हणते, काय म्हणजे नैना पळून गेली, हे असं कसं होऊ शकतं. तर संगीता सांगू लागते, नैनाला हे लग्न करायचं नव्हतं म्हणून गेली ती. तर संगीता म्हणते, अजून जर काही धक्के असतील ना तर आत्ताच सांगा मिसेस खरे. ही कला, जिला आमचे अद्वैत आणि सरोजबाईंनी हेट करतात, त्यांना तिचं नावही नको असतं, ती तुमची मुलगी आहे. आणि ती नैना, जिच्यावरती आमचा अद्वैत मनापासून प्रेम करतो, त्याची होणारी बायको लग्न नाही करायचं म्हणून पळून गेली. आता मला तुम्हीच सांगा, हे लग्न आहे की सर्कस. आणि तुमच्या मुलीला लग्न नाही करायचं हे तुम्ही आत्ता सांगताय, किती मोठी फसवणूक आहे ही. पहिल्यापासून फसवतच आलात तुम्ही. तुमची ही मुलगी आहे हे नाही सांगितलं, तुमच्या मुलीला लग्न नाही करायचं हेही नाही सांगितलं. आता मी अद्वैतला काय सांगू. लाज नाही वाटत का तुम्हाला. ते मांडवात बोलून अपमान केलाय तुम्ही आमचा. संगीता रोहिणी समोर हात जोडत म्हणत असते, आम्ही हे सगळं मुद्दाम नाही केलं हो, खरंच सांगतोय. रोहिणी म्हणत असते, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून बोलवते. पण मात्र संगीता रोहिणीच्या पाया पडत तिला रिक्वेस्ट करत म्हणत असते, नका हो, असं नका करू. रोहिणी म्हणते, बरं ठीक आहे,
तुमची मुलगी पळून जाणार आहे हे तुम्हाला माहित नव्हतं, पण ही तुमची मुलगी आहे हे तर माहिती होतं. हे का लपवून ठेवलं? आणि ज्या घराशी तुम्ही संबंध जोडताय त्यांच्याशी इतकं मोठं खोटं कसं बोलू शकता? कला म्हणत असते, चूक झाली आमची, मान्य आहे आम्हाला. आम्ही हवं तर प्रायश्चित्त सुद्धा करायला तयार आहोत. आता तुम्ही सांगाल ते आम्ही करू, पण प्लीज पोलिसांना नका बोलू. तर लगेच कलाचं हे बोलणं ऐकल्यानंतर रोहिणी स्वतःशीच म्हणते, उत्तम ॲटमॉस्फिअर तयार झालाय. आता डायरेक्ट मूळ मुद्द्याला हात घाल, फार ताणू नको. तर रोहिणी संगीताला म्हणते, ठीक आहे मिसेस खरे, ठीक आहे, शांत व्हा. तुमची नैना पळून गेली याचा दोष मी तुम्हाला नाही देणार, पण आता आपण पुढे काय करायचं ते तर ठरवावं लागेल ना. कसं शोधून आणणार आहे आपण नैनाला? तर संगीता म्हणते, माझी काजल गेली हो, माझी काजू हुशार आहे, ती नक्की नैनाला शोधून आणेल. रोहिणी मात्र म्हणते, अहो पण वाट बघताय तिची सगळे बाहेर, आणि तिला बघायला जर कोणी आतमध्ये आलं तर? म्हणजे जर कोणाला जर कळलं ना की नवरी मुलगी मांडवात नाहीये तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मग मी नाही वाचवू शकणार तुम्हाला. संगीता म्हणत असते, मी बाहेर सगळ्यांना कसं तोंड देऊ या विचाराने सुद्धा मला धडकी भरतीये. पण मात्र संगीता बोलते की माझ्याकडे एक पर्याय आहे. तर संगीता आणि नैना म्हणते, आम्ही काहीही करायला तयार आहोत, तुम्ही सांगा आम्हाला. रोहिणी म्हणते, नैना येईपर्यंत कलाला तिच्या जागी उभी करा. रोहिणीचं हे बोलणं ऐकल्यानंतर कलाला व संगीताला दोघींनाही मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे काजल नैनाला शोधण्यासाठी गेलेली असते. तर ती सगळ्या मुलांना कामाला लावते आणि स्वतः देखील नैनाला शोधत असते. पण मात्र इकडे दुसरीकडे नैना राहुल बरोबर असते. राहुल मध्येच गाडी थांबवतो. तर नैना राहुलला विचारते, काय झालं, तू अशी गाडी का थांबवलीस आणि आता आपण पुढे काय करणार आहोत? नैना त्याच्याशी बोलत असते, पण मात्र राहुल म्हणतो, डार्लिंग किती क्यूट दिसतीयस ग तू, असं वाटतंय की तुझ्याकडे बघतच राहावं. मी आपला तो प्लॅन चेंज केला कारण मला त्या प्लॅनमध्ये धोका दिसत होता, आणि विचार केल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्या धोक्याचे चान्सेस जरा जास्तच आहेत, म्हणून मी प्लॅन चेंज केला. तूच विचार कर, तिथे येऊन मी सगळं खरं सांगितलं असतं आणि आपलं कोणी ऐकलंच नसतं तर? तुला त्या अद्वैतशी लग्न करावं लागलं असतं, आणि या विचारांमुळेच माझं डोकं भिरभिरलं. नैना, तुझ्याशिवाय मी माझा एक क्षण सुद्धा लांब नाही राहू शकत, आणि मी कसं बघू शकलो असतो तुला वहिनी बनून? तुझं जर लग्न झालं असतं तर मला जीव देण्याइतपत दुसरा पर्यायच राहिला नसता. राहुलचं हे बोलणं ऐकताच लगेच नैना त्याच्या प्रेमाने गळ्यात पडते. तर राहुल स्वतःशीच म्हणतो, नैना, मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मला फक्त त्या अद्वैतला धडा शिकवायचा होता. एकदा का त्याचं मन उद्ध्वस्त झालं आणि माझं मन भरलं की तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा. ते दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडल्यामुळे नैनाचं पेंडेल हे खाली पडतं आणि ते दोघेही तिकडनं निघून जातात. इकडे दुसरीकडे कला म्हणत असते की मी नैनाच्या जागेवरती उभी नाही राहू शकत. तर संगीता कलाला म्हणते, कला बाळा, अगं आत्याबाई जे काही बोलतायत ना ते मलाही पटतंय. अगं थोड्या वेळाचाच तर प्रश्न आहे. पण कला मात्र सक्त नकार देते. कला म्हणत असते, हे अशक्य आहे. जिथे माझ्या ताईचं लग्न होणार आहे तिच्या जागी उभी राहून मी लग्नाचे विधी तिच्या नवऱ्याबरोबर कसे करू शकते? मी तिच्या जागी नाही उभी राहू शकत. पण संगीता मात्र म्हणते, कला, माझ्या करता, तुझ्या या आई करता एवढं कर. पण कला मात्र म्हणते, नाही आई, तू बाकी काहीही करायला सांग, पण हे नाही, मी हे नाही करू शकत. तेव्हा रोहिणी विचारते, का, यात काय वाईट आहे? आजपर्यंत तिच्यासाठी इतकं सगळं केलंस ना, आता हे कर. तिच्यासाठी त्यांना खोटं बोललीयस ना, आता तिच्या जागी उभी पण राहा, ती म्हणून. संगीता कलाला खूपच रिक्वेस्ट करत असते की तुझ्या आईसाठी हे सगळं कर, प्लीज कर. कला मात्र म्हणत असते, अगं आई, हे सगळं कोणाला कळलं तर काय होईल? त्यात तो अद्वैत चांदेकर माझ्याशी धड वागतही नाही. त्याला जर कळलं तर तो काय करणार आहे याचा विचार केला का आपण कुणी? त्यानंतर इकडे दुसरीकडे नैनाला म्हणजेच नवऱ्या मुलीला मंडपात लग्नासाठी बोलवत असतात. त्यानंतर इकडे संगीता कलाला साईडला घेत म्हणते, कला, माझं एकदा ऐक माझं. अगं माझ्या हातनं लई मोठी चूक घडलीये. अगं या लग्नासाठी मी आपलं घर गहाण ठेवलंय. तर कला म्हणते, काय आई, म्हणजे तू आपलं घर गहाण ठेवून त्यावरती कर्ज घेतलंस? संगीता म्हणते, लगीन थाटामाटात करायचं होतं म्हणून मी फक्त 20 लाख रुपये गहाण घेतले. संगीताचं हे बोलणं ऐकल्यानंतर कलाला तर खूप मोठा धक्का बसतो. त्यात 15 लाख रुपये असेच खर्च झालेत, पण 4-5 लाख आहेत माझ्याकडे. आता म्हणून म्हणतेय की हे लग्न झालं पाहिजे. पण मात्र कला म्हणत असते, त्यासाठी लग्न करण्याची काहीच गरज नाहीये. मी दिवस रात्र काम करेन आणि हे कर्ज फेडेल. पण आई, मला हे असलं काही करायला लावू नकोस प्लीज. संगीता म्हणते, हे चांदेकर मंडळी जर मांडव मोडून आणि हे लग्न मोडून जर गेली ना तर तुम्हा तिघींची लग्न कशी होणार? माझ्या काजूचं शिक्षण कसं होणार? गावातली लोक आपल्याला वाळीत टाक. संगीताच्या या सगळ्या बोलण्यावरती कला देखील खूप विचार करते. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रोहिणी संगीतावरती खूपच ओढत असते आणि ती ओढत म्हणते की चांदेकरांची इज्जत ही धुळीला मिळावी म्हणून तुमच्या मुलीने आणि तुम्ही डाव रचला.
तिला हिच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता, म्हणून तुम्ही हे सगळं मिळून प्लॅन केलंय. त्यानंतर इकडे दुसरीकडे रजनी अद्वैतला म्हणते, अरे खरंच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. तिकडे आत काय झालंय याची आपल्याला काहीच कल्पना नाहीये. इकडे रोहिणी संगीताला म्हणते, चांदेकरांचा बेअपमान करणं हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे. तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि दारावरती सरोज वहिनी असते. तर संगीता म्हणते, सरोज वहिनी आली आहे, तिला सगळं सांगून टाकते. मग आता तुमचं तुम्ही बघा. रोहिणी दार उघडायला लागते तर संगीता तिच्या पाया पडत म्हणते, असं नका करू हो, आम्ही आयुष्यातून उठतो. लग्न मंडपात उभं राहायचं यावरती कलाही खूप विचार करत असते. त्यानंतर पुढील भागांचे डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.